आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालयातील फॅशन डिझायनिंग विभागांतर्गत इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा घेण्यात आली। यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती साकारल्या। या सुंदर मूर्ती साकारण्यासाठी योगिता बागुल यांचं मोलाचं असं मार्गदर्शन लाभलं। गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य असा घटक आहे। मात्र हा सण साजरा करत असताना पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणूनच केव्हीएन नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इको फ्रेंडली कार्यशाळा घेण्यात आली। फॅशन डिझायनिंग विभागाच्या विभाग प्रमुख सायली भामरे यांनी सर्व नाशिककरांना यंदाच्या गणेशोत्सवात शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करण्याचं आवाहन केलं। नमस्कार, मी सायली भामरे, केव्हीएन नाईक कॉलेज नाशिक महाविद्यालयातील फॅशन डिझायनिंग विभाग प्रमुख। आज आमच्या डिपार्टमेंटमध्ये गणपती बनवण्याचं वर्कशॉप घेण्यात आलं। या वर्कशॉपमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी गणपतीच्या मूर्त्या शाडू मातीपासून बनवल्या। ग्लोबल वॉर्मिंग आणि पोल्युशन बघताना आपण सर्व मूर्ती या शाडू मातीपासून बसवाव्यात आणि पर्यावरण संरक्षणासाठी एक पाऊल आपणही पुढे टाकावं ही आमच्या महाविद्यालयातर्फे आणि विभागातर्फे आम्ही सर्व नाशिककरांना नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सानप, उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके, उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप कुटे, कार्यालय अधीक्षक राजेंद्र तिवडे, प्राध्यापक सोनल खैरनार, प्राध्यापक अश्विनी शिंदे तसेच डिजिटल मीडिया विभागाचं सहकार्य लाभलं।